तर वांद्रे परिसरात देखील मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। वांद्रे परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय। वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली होती, मात्र आता जोरदार पाऊस सध्या बरसतोय। वांद्रे परिसरात दृश्यमानता देखील कमी झालेली आहे। वांद्र्यातली ही दृश्य आपण पाहतोय। तर मुंबईत दादरमध्येही मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। दादरमधल्या अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस बरसतोय। हिंदमाता परिसर असेल, त्याचप्रमाणे शिवाजी पार्क परिसर असेल, या सर्व ठिकाणी सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। ही दृश्य आपण रेल्वे स्टेशनवरची पाहतोय। रेल्वे स्टेशनवर देखील मोठ्या प्रमाणात पाऊस आहे। रेल्वे वाहतुकीवर देखील या पावसाचा परिणाम झालेला आहे। तब्बल 15 ते 20 मिनिटं रेल्वे सेवा उशिराने सुरू आहे। मात्र या पावसातून वाट काढताना मुंबईकरांची मात्र चांगलीच तारांबळ उडालेली आहे। मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यानंतर मुंबई उपनगरामध्ये देखील सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच आता पावसाने आता हजेरी लावलेली आहे। सध्या आपण भांडूप परिसरात आहोत आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर मैदानात लहान मुलं या ठिकाणी क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच पावसाचा आनंद लुटण्यासाठी आता या ठिकाणी बच्चे कंपनी देखील आता या मैदानात सकाळपासूनच आलेली आहे। सुट्ट्यांचा दिवस आहे आणि त्यातच पूर्णतः मैदानामध्ये आता चिखल झाल्यामुळे, पाणी जलमय झाल्यामुळे त्याचा आनंद देखील या ठिकाणी घेताना लहान मुलं आपल्याला दिसत आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्यानुसार गेल्या 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणात मुंबईसह ठाण्यासह इतर ठिकाणी देखील पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतो। सकाळपासूनच ढगाळ वातावरण झालेलं आहे। त्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी शहरी भागात त्यामुळे याचा फटका देखील काही ठिकाणी बसलेला आहे। मात्र सध्या तरी आता मुंबई उपनगरामध्ये आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्याचाच आनंद या मैदानामध्ये बच्चे कंपनी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सुराट, टीव्ही 9 मराठी,